आपणा सर्वांनाच माहिती आहे की आत्ता येत्या रविवारी जी परीक्षा आहे नवभारत साक्षरता असाक्षर जे व्यक्ती आहेत 15 वर्ष ते त्यापुढील वयोगटातील या सर्व व्यक्तींसाठी परीक्षा शासनाने आयोजित केलेली आहे आणि ज्यांची नोंद उल्हास ॲपमध्ये झालेली आहे किंवा ज्यांची नोंद झालेली नाही परंतु परीक्षा सेंटरवर येत्या रविवारी ते जर येत असतील तर त्यांची परीक्षा घेण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. परीक्षा चे सूचनापत्रक जे आहेत त्या पद्धतीचा व्हिडिओ तर मी रेकॉर्डिंग केलेलाच आहे, परंतु परीक्षा झाल्यानंतर जी एक्सेल शीट आपल्याला भरायची आहे त्या संदर्भात 1 ते 48 कॉलम जे आहेत ते काय भरावेत आणि कसे असावेत या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. हा आपण जरूर ऐकावा, शेवटपर्यंत ही माहिती पूर्ण ऐकून घ्यावी जेणेकरून आपल्यातले कुठलेही प्रश्न मनातमध्ये राहणार नाहीत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये काही कॉलम समजले नसतील तर तुम्ही मला जरूर कमेंट्स करा. तर आपण थेट या एक्सेल शीटकडे जाऊयात. ही एक्सेल शीट जी आहे त्यामध्ये 1 ते 48 कॉलम दिलेले आहेत. प्रत्येक कॉलम जो आहे तो भरणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची सूचना अशी आहे की या परीक्षेमध्ये आपल्याला जे परीक्षेला बसणार आहेत त्यांचीच माहिती आपल्याला यामध्ये भरायची आहे. जे मयत आहेत किंवा जे परीक्षेला आलेलेच नाहीत, ज्यांची नोंदणी आहे पण ते परीक्षेला पोहोचलेले नाहीत, त्यांची माहिती यामध्ये भरू नये. अशा पद्धतीच्या सूचना आपण तर दिलेल्याच आहेत. तर थेट आपल्या या एक्सेल शीटकडे जाऊयात. ह्यामध्ये माहिती भरताना इंग्लिश कॅपिटल अक्षरातच ही माहिती भरायची आहे. 1 ते 48 कॉलम जे आहेत त्यामध्ये कॅपिटलमध्येच माहिती असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 नंबरचा फॉन्ट जो आहे म्हणजे आपले साईज अक्षरांची साईज ही 12 नंबरच्या फॉन्टपर्यंत म्हणजे तीच असावी, त्याच्यावरती नसावं. आता बघा सिरियल नंबर 1 ते 999 अशा पद्धतीचं सिरियल नंबर आहे. नेम ऑफ स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी दिलेला आहे. तिसरा कॉलम जो आहे यामध्ये नेम ऑफ लर्नर. आता जो असाक्षर व्यक्ती आहे त्याची माहिती भरताना आपल्याला 3 नंबरच्या कॉलममध्ये भरत असताना पहिल्यांदा त्याचं सरनेम टाकायचं आहे आणि मग त्याचं नेम. समजा आता इथे मी एक करून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की अलाउ ओनली कॅपिटल. बघा इथे दिलेलं आहे एंट्री टेक्स्ट इन कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्समध्ये समजा मोरे असं मी कॅपिटलमध्ये सरनेम लिहिलं आहे आणि मग त्याचं नाव. आता सुमती किंवा सुमन काही असेल. आता हे मी उदाहरणार्थ दाखवले की सरनेम मग त्यांचं नेम. आता हे सुमन ही लेडी आहे, हिचं जर मॅरिड असेल तर तिचं हजबंडचं नाव येईल, मॅरिड नसेल तर फादर्स नाव. आता ही समजा मॅरिड आहे आणि तिच्या मिस्टरांचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. मदन हे झालं तिच्या हजबंडचं नाव. आईचं नाव असेल तर ते नाव टाकलं मीरा. आता जर तुम्ही चुकीचं टाकलं समजा आता बघा कॅपिटल न टाकता इथे असं जर आलं तर ते एक्सेप्ट होणार नाही. ते आपल्याला सगळी माहिती कॅपिटलमध्येच भरायची आहे, स्मॉलमध्ये एक्सेप्ट होणार नाही. मोबाईल नंबर दिलेला आहे. व्यक्तिगत त्या व्यक्तीचा जर मोबाईल नंबर नसेल तर फॅमिलीमधल्या कुठल्याही याचा मोबाईल नंबर जो आहे तो टाका तुम्ही तिथे. समजा XYZ मी हा 10 अंकी नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंकी नंबर मला टाकायचा आहे. आता इथे मी टाकला आहे. मुद्दामून दाखवते की असं नको वाटायला की तुम्ही तिथे चुकीचं हे केलं आहे, माहिती गेलेली आहे. त्याच्यामुळे मी हा मोबाईल नंबर जो आहे हा टाकते तिथे. मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला 9226582545 हा 10 अंकी मोबाईल नंबर टाकला मी. चुकीचा आहे, मुद्दामूनच वेगळा टाकलेला आहे. त्यानंतर आपण 9225426321
हा नंबर टाकला आणि मग जेंडर टाकायचं तुमचं कॅटेगरी टाकायची आहे, कुठल्या कॅटेगरीमधून आहे, जनरल, SC ST OBC. आता इथे सिलेक्ट करायला आहे आणि मग सिलेक्ट करणार आहात तुम्ही, तर सिलेक्टमध्ये दिलेले आहे कॅटेगरी जनरल, SC ST OBC आणि मायनॉरिटी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही समजा जनरल घेतलं आणि मग ते सिलेक्ट करायचं. तुम्हाला टाईप कुठेच काही इथे करायचं नाही, ज्या ठिकाणी सिलेक्शन दिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर मॅरेज, आता ही मॅरिड आहे म्हणून आपण वाय केलं. ही जी सुमन नावाची व्यक्ती आहे ही मॅरिड आहे म्हणून इथे आपण यस टाकलं, तर त्यांच्या लक्षात येणार आहे की तिथे पतीचं नाव टाकलेलं आहे. एज जे आहे, एज मात्र तुम्हाला इथे टाकायचं आहे. इथे फिल्टर लावलेलं नाही आहे, तिथे तुम्ही एज टाकणार आहात. समजा हे 18 वर्षाचा आहे किंवा ही सुमती जी आहे 40 वर्षाची आहे. समजा 40 वर्षाची सुमती आहे. ही मेल आहे फिमेल आहे विचारलेलं आहे त्यांनी. आता ही फिमेल आहे मग इथे फिमेल टाकलं. पण जर ही फिमेल नसेल आणि ही जर तृतीयपंथी असेल तर टी सिलेक्ट करायचं. त्यानंतर दिव्यांग येस नो. आता ही व्यक्ती दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल तरच तिला येस दाखवा, अन्यथा नो. मग हा स्टेट कोड आहे 27. आपल्याला माहिती आहे आपल्या शाळेचा UDAS नंबर असतो आणि UDAS नंबरप्रमाणे आपण माहिती भरत असतो. मी जर तुम्ही लक्षात आलं तर मुंबईचा जो कोड आहे, डिस्ट्रिक्ट कोड आहे हा 22 आहे, परंतु ठाण्याचा जो आहे तो 05 आहे. मग त्याच पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरणार आहात की आपल्याला UDAS नंबर मी एक उदाहरण दाखवते की महाराष्ट्राचा जो आहे 26 आहे पण डिस्ट्रिक्ट कोड ठाण्याचा जो आहे 21 आहे. मग या पद्धतीने मी एक नंबर दाखवते तुम्हाला, UDAS नंबर भरून दाखवते. तर या ठिकाणी 20 इथे 2 आणि इथे 1 या पद्धतीचा तुमचा डिस्ट्रिक्ट कोड जो आहे हा भरला जाणार आहे. मग ब्लॉक कोड येईल तुमचा, हा तुमचा ब्लॉक कोड आहे 14. तर तुम्ही इथे 1 इथे 4 लक्षात घ्या, UDAS नंबर आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही भरताय 14. त्यानंतर इथे येणार तुमचा 0 इथे 2 0 2 0 2 0 या पद्धतीचं. आणि लास्टला तुमचा शाळेचा 0 2 ही जी शाळा आहे आमची ठाणे मनपाची शाळा आहे आणि या पद्धतीचा तिचा UDAS नंबर मी इथपर्यंत भरून दाखवला आहे की हा UDAS नंबर 11 डिजिटचा जो आहे तो भरल्यानंतर तुम्ही ते सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती टाकताना 0 त्याला नंबर जो देतात 0 0 1 हा इथून सुरुवात होणार. आपला जो असाक्षर नंबर आहे UDAS नंबर कॉमन तुमचा राहणार आहे इथे, पण त्यांची सिटिंग अरेंजमेंट 001 002 003 अशा पद्धतीने हा राहील. त्यानंतर आता तुम्ही ॲड्रेस लर्नर जे आहे त्याचं भरताना तुम्हाला जो असाक्षर आहे त्याबद्दल माहिती भरायची आहे की इथे ॲड्रेस त्याची लाईन जी आहे ती लिहायची आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचं जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे याच्यामधनं. समजा आता आमचं आहे ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणून मग आम्ही तिथे ठाणे शोधणार. हे बघा ठाणे डिस्ट्रिक्ट तुम्ही ॲड केलं इथे. तुमची इथे तुम्ही त्याचं कॅपिटलमध्येच तुम्ही माहिती भरायची आहे. सगळं दिले अलाऊ ओनली कॅपिटल एंटर टेक्स्ट इन कॅपिटल लेटर्स. म्हणजे तुम्ही जी माहिती भराल त्याच्या ॲड्रेसची तुमच्याकडे त्या विद्यार्थ्याचं त्या व्यक्तीचं असाक्षर व्यक्तीचं ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही पिनकोड जो आहे तो तुम्ही टाकणार आहात 421 अशा पद्धतीने तुम्ही 5 डिजिटचा तो नंबर टाकणार आहात. मग नेम ऑफ, आता तुम्हाला इथे पण कॅपिटल लिहायला सांगतायत म्हणजे माहिती लिहिताना तुम्ही अलाऊ ओनली कॅपिटल या पद्धतीचा टेक्स्ट येतो मेसेज. शाळेची माहिती भरायची याच्यामध्ये, शाळेचं नाव, त्यानंतर शाळेचा ॲड्रेस आणि डिस्ट्रिक्ट पुन्हा सिलेक्ट करायचं की जे डिस्ट्रिक्ट तुमचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार आहात ठाणे.
आता तुम्हाला पिनकोड नंबर ठाण्याचा जो आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर सेंटर कोड. जर तुमच्या सेंटरवर जास्तीत जास्त संख्या असाक्षर व्यक्ती परीक्षेला बसलेले असतील तर तुम्ही वर्गखोल्या त्या पद्धतीने आयोजित केलेल्या असतील, त्यांची बैठक व्यवस्था तशी केलेली असेल. म्हणून इथे तुम्ही लिहिणार 01. एकाच वर्गखोलीत असेल तर 01 कोड येईल. पण 2 वर्गांमध्ये असतील, जो विद्यार्थी, जो असाक्षर व्यक्ती, जो परीक्षार्थी आहे, तो परीक्षार्थी ज्या वर्गखोलीत बसलेला असेल त्या वर्गखोल्यात जेवढ्या वर्गखोल्या असतील त्यातील कोणत्या वर्गखोलीत बसवला आहे, 01, 02 म्हणजे वर्ग संख्या 2 आहेत तुमच्याकडे, तर 01 एकाला आणि एकाला 02 येईल. आणि जर एकाच वर्गखोलीमध्ये समजा 5च असाक्षर आहेत आणि तुम्ही एकाच वर्गखोलीमध्ये ते बसवलेले आहेत तर तिथे 01 ही बैठक व्यवस्था जी आहे त्या पद्धतीने त्या वर्गखोलीचा नंबर. त्यानंतर ह्या परीक्षेची तारीख जी आहे 21/9/2025 यामध्ये कोणताही चेंज होणार नाही. आता मेन मार्क्स जे इन रीडिंग, रायटिंग आणि न्यूमेरियन. तर आपल्याला भाषाचे मध्ये वाचन जे आहे आपल्याला सांगितले 50पैकी 16.5ला पासिंग आहे. असे करत 50, 50, 50 150 मार्क आहेत. आणि 150 मार्कापैकी आपल्याला अवगतच आहे की 150 मार्कापैकी मार्क देताना आपण इथे आता हा 38 नंबरचा कॉलम आहे आणि याच्यामध्ये त्याला मिळालेच समजा 15 मार्क. बघा पासिंग आहे 16.5 पण ह्याला मिळालेले नाहीत. इथे त्याला पुन्हा मिळाले आहेत 16.5. आता इथे तो पास आहे, रायटिंगमध्ये पास आहे, पण गणितामध्ये पुन्हा त्याला 14 मार्क मिळालेत. त्या व्यक्तीला 14 मार्क मिळाले आहेत. म्हणजे त्याला पासिंगला किती मार्काची गरज आहे, इथे 14 म्हणजे 15, 16 2.5 आणि इथे त्याला 1.5 म्हणजे 4 मार्कांची ग्रेस लागते. तुम्ही इथे पाहिलं असेल 45.5 आणि आपल्याला पासिंग आहे 49.5. म्हणजे आता आपल्याला इथे किती मार्कांची ग्रेस आहे तर इथे बघा तुम्ही 15 आहेत, 16 आणि 1.5 इथे तुम्ही मार्क दिले पासिंगला. आणि रायटिंगला तर तुम्हाला तर गरज नाही आहे, पासिंग आहे तो, म्हणून इथे 0. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं मॅथ्समध्ये 14 आहे, तर 15 आणि 16 2.5 म्हणजेच 4 मार्कांची ग्रेस दिली तुम्ही तर तुम्हाला त्याचे मार्क होतात 47. पुन्हा लक्षात घ्या 16.5ला पासिंग आहे 50पैकी आणि आपले 47 मार्क जे आहेत हे त्याला होत आहेत. म्हणजे 50पैकी तो 16.5ला पासिंग आहे आणि इथे 1.5 मार्क देऊन आपण तो पास होतो आहे आणि त्यामुळेच आपल्याला 47 मार्क जे आहेत ते मिळालेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे समजा त्याला आता पूर्ण मार्क मिळाले आहेत 17 मार्क मिळाले आहेत. समजा इथे 16.5चाच घ्या उदाहरण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 16.5 16.5 आणि इथे पण 16.5 16.5. आता तुम्ही पाहिलं डायरेक्ट तुम्हाला इथे ग्रेसची गरज नाही तर इथे तुम्हाला 0 आणि इथे पण 0 तुम्हाला मार्क मिळाले आहेत. 16.5 16.5 16.5 इथे तुम्हाला मार्क मिळाला 52. नाही इथे चुकते, तुमचा फॉर्म्युला लागल्यामुळे इथे चुकीचा फॉर्म्युला लागला आहे आणि त्यामुळे ते प्रकार घडला. ठीक आहे. आता तुमचं झालं 49.5. याला तुम्हाला पासिंग आहे, लक्षात घ्या. आता दुसरंच सांगते तुम्हाला, म्हणजे 16.5 प्रत्येक याच्यात आहेत तर तो पास आहे. पण आपल्याला आता बघायचे ग्रेसमध्ये जायचे म्हणून तुम्हाला उदाहरण देते मगाच सारखंच. पुन्हा 14 इथे 16.5 आणि इथे तुमचे आले आपण मगाशी घेतले की 15. मग आता इथे गरज कितीची लागली तुम्हाला 14 म्हणजे इथे 15 16 2.5ची गरज लागली. बरोबर आहे. इथे 2.5 मार्कांची गरज लागली, इथे लागली नाही म्हणून इथे 0
इथे पुन्हा 15 आहेत म्हणून 1.5ची गरज लागली. आता तुम्ही 1.5ची गरज लागली, 48 झाले. आपल्याला पासिंग आहे, ह्या विषयात पास आहे. याच्यात 14, 15, 16, 2.5 आणि याच्यामध्ये 1.5 म्हणजे झाले तुमचे 49.5. म्हणजे तुम्हाला 49.5ला पासिंग आहे आणि ग्रेस जी आहे ती 4ची बसली आहे. 5पर्यंत तुम्ही 3 याच्यात ग्रेस देऊ शकता. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला इथे 14 आहे म्हणून इथे 2.5ची ग्रेस लागली. इथे ग्रेसची गरज नाही म्हणून मी इथे 0 दिलं. पण इथे 14 आहे तर बघा 2.5ची ग्रेस. 16.5ला रायटिंगला इथे नंबर आहे, इथे कॉलम लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. इथे 0 लावला तुम्हाला, कारण कॉलम आपल्याला ब्लँक ठेवायचे नाहीत. आणि इथे पुन्हा 43 नंबर जे आहे, 43 नंबरमध्ये इथे 40 नंबरला 15 मार्क आहेत आणि तिथे 1.5 मार्क आपल्याला कमी पडला आहे. म्हणून आपण 5 मार्कामध्ये बघितलं इथे 2.5 गेले, 2.5 शिल्लक आहे. 2.5मधले 1.5 देऊन हा पास होऊ शकतो. म्हणजे इथे आपल्याला रिझल्ट जो डिक्लेअर करायचा आहे 45 कॉलममध्ये, तर इथे तुम्ही सिलेक्ट करणार आहात पास आहे म्हणून इथे पास लिहिणार. हां, त्यानंतर दुसरं उदाहरण दाखवते खाली, म्हणजे तिथेच दाखवते तुम्हाला. इथे आपल्याला पासच होत नाही एखादा व्यक्ती, तर आपण ते अंक टाकून बघू. इथे 14, इथे 13, इथे 12. आता तुम्ही पाहिलं किती मार्क झाले? 27. 27मध्ये 5 मार्क जर ॲड केले, 28, 29, 30, 31, 32. 32 मार्कांमध्ये 5 मार्क देऊन पण हा व्यक्ती 49.5ला पोचत नाही. म्हणून मी इथे सगळीकडे 0, 0 आणि 0 असं देणार आहे. आणि मग तो 39 मार्कावरतीच आलेला आहे. म्हणजे याला हा फेल झाला आहे, पण आपण याला फेल न लिहिता नीड इम्प्रूव्हमेंट हे सिलेक्ट करणार. इथपर्यंत तुमच्या रिझल्ट लक्षात आला असेल की 3 विषय मिळून जर 5 मार्क ग्रेसची देता येत असतील आणि तो पास होत असेल तरच देऊ शकतो. अन्यथा तिथे त्या कॉलममध्ये ज्या ग्रेस मार्क्सचं कॉलम आहे तिथे 5 मार्क देऊन पास होत नसेल तर तिथे 0, 0 द्यायचं, पण कॉलम कोणतेही ब्लँक ठेवायचे नाहीत. आता आपला इलिटरसी आयडेंटिटी आहे, ज्याचं आपण आयडेंटिटी कार्ड घेतलेलं आहे तो असाक्षर आहे. त्याचं काय आयडेंटिटी कार्ड घेतलं आपण ते 46मध्ये बघितलं. तर तुम्ही समजा आधार कार्ड घेतलं असेल तर ते सिलेक्ट करा. ज्याचं पॅन कार्ड घेतलं असेल तर तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट करा. रेशन कार्ड घेतलं असेल तर रेशन कार्ड सिलेक्ट करा. या पद्धतीने तुम्ही करू शकता. मग आधार कार्ड घेतले तर आधार कार्डचा नंबर टाका. रेशन कार्ड घेतलं असेल रेशन कार्डवरती पहिल्याच पेजवरती नंबर असतो तो टाका. पॅन कार्डला पण माहिती आहे तुम्हाला, पॅन कार्डवर नंबर असतो तो टाका. आता हा विद्यार्थी जो आहे परीक्षेला बसलेला त्याचं सिलेक्शनमध्ये जायचं. आता जर याच वर्षी त्याची नोंदणी झाली आहे 2025-26ला तर तो फ्रेशर म्हणून 2025-26 सिलेक्ट करा. जर तो व्यक्ती परीक्षेला 2024-25ला त्याची एंट्री झाली आहे आणि तो तिथे परीक्षेला अब्सेंट होता. बघा, जो परीक्षेला अब्सेंट होता 2024-25ला अब्सेंट होता आणि तो आता परीक्षेला आला आहे तर रिन्युअल अब्सेंट 2024-25. त्यानंतर तिसरं आहे, तो परीक्षेला 2024-25ला बसला आहे पण तो पास झाला नाही, मग त्याला शेरा पडला होता. रिन्युअल नीड इम्प्रूव्हमेंट 24-25, मग ते सिलेक्ट करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा मागच्या वर्षी परीक्षेला बसला होता, पास झाला नाही म्हणून पुन्हा आपण याला परीक्षेला बसवलं आहे, किंवा मागच्या वर्षी अब्सेंट होता म्हणून याला बसवलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर 23-24ला अब्सेंट असेल तर रिन्युअल अब्सेंट. जी व्यक्ती 23-24ला त्याचं 22-23ला नाव आहे, 23-24ला परीक्षेला बसली नाही तर ती व्यक्ती आत्ता आलेली आहे तर तिथे त्या 2023-24 रिन्युअल अब्सेंट म्हणून टाकायचं. आणि 23-24ला बसला होता पण तो नीड इम्प्रूव्हमेंटची त्याला गरज होती, म्हणजे तो पास झाला नाही, जेवढे आवश्यक 33% जे आहे ते मिळालेले नव्हते म्हणून त्याला रिन्युअल नीड इम्प्रूव्हमेंट 2023-24 जे साल आहे ते टाकून आपल्याला यामध्ये करायचं आहे. अशा पद्धतीने लर्नर टाईप्स जे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. म्हणजे 1 ते 48 कॉलम कुठेही ब्लँक राहणार नाहीत याची खात्री करायची. पुन्हा आपण चेक करायचे, हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी भरलं होतं. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे आणि पूर्ण माहिती 1 ते 48 कॉलम तुम्ही प्रिंट काढून एका याच्यावरती भरा. अगोदर चुकीची माहिती जायला नको आणि प्रत्येक कॉलम भरला आहे की नाही हा पाहून योग्य पद्धतीने माहिती भरा. कुठेही तुम्हाला शंका असल्यास तुम्ही नक्की जरूरपणे
या माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करा. तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही ती नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.